हॅलो होंडा बिग विंग व्ह्युअर्स. मी आज तुमच्यासाठी चैनची तुम्ही घरी केअर कशी करू शकता किंवा चैन सेटिंग जर तुम्हाला कळत नसेल तर कसं करू शकता, म्हणजे तुम्ही पंक्चरला उघडली बाहेर गाडी किंवा कशाला उघडली तर तुम्ही ते हे योग्य आहे का नाही ते कसं चेक करू शकता, ते मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता. हे हे स्टिकर आहे आपल्या होंडा बिग विंग CB350 हायनेस गाडीचं मॉडेल दाखवू. हे स्टिकर आहे. या स्टिकरवरती तुम्ही फ्री प्ले किती पाहिजे, टायर प्रेशर किती हवं आहे, हे सगळं ह्याच्यावरती तुम्ही इथे बघू शकता. त्याच्यामध्ये कमीत कमी 30 mm चा फ्री प्ले पाहिजे. म्हणजे चेनमध्ये हा जो फ्री प्ले आहे हा पट्टीने म्हणजे आपल्या स्केलनी मेजरमेंट घेऊ शकता. त्याच्यामध्ये 30 mm चा प्ले हवा, नाहीतर गाडीमध्ये व्हायब्रेशन येणार, तुम्हाला व्हायब्रेशन जाणवणार, फुटपॅकला व्हायब्रेशन जाणवणार, नॉईज येणार चेनमध्ये. त्यानंतर तुम्हाला ह्याची केअर कशी करायची आहे ह्या चेनची ते तुम्हाला आता मी सांगतो. चेन कधी पण तुम्ही वॉशिंगला म्हणजे महिन्यात तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही चेन घरी कशी मेंटेन करू शकता. तर आपल्याला काय करावं लागेल, 15 दिवसातनं तुम्हाला चेन बघायची आहे की चेन रस्टी झाली आहे का, किंवा चेनवर धूळ जास्त किंवा माती जास्त चिटकली आहे का. चेनच्या आतमध्ये नेहमी रबरच्या ओरिंग्स असतात. हे जे आहे त्याच्या आतमध्ये ओरिंग्स असतात, त्याच्या आतमध्ये रोलर असतात, त्या रोलरच्या आतमध्ये ग्रीस असतं. ते ग्रीस जेव्हा कमी होतं किंवा ते पूर्ण ड्राय होतं तेव्हा हे लिंक्स आहेत ते बेंड होतं. आता मी तुम्हाला एका गाडीचं दाखवतो. हे हे लिंक्स बघा आणि तुम्ही आता ते लिंक बघा दुसरे, तेव्हा तुम्हाला कळेल त्याच्यामध्ये डिफरन्स काय. आता मी तुम्हाला दाखवतो ब्रशनी कशी क्लीन करायची. एकतर तुम्हाला दोन ऑप्शन आहेत. एकतर वॉशिंगला टाकली गाडी तर त्यांना सांगायचं डिझेल वॉश करा चेन, किंवा मग तुम्ही घरी करत असाल मेंटेन तर मग तुम्हाला कशी चेन क्लीन करायची ते तुम्हाला दाखवतो. हा एक असा ब्रश भेटेल तुम्हाला कुठेही तुमच्या जवळच्या आफ्टर मार्केट कुठेही भेटून जाईल ऑटोमोबाईल शॉपमध्ये. नाहीतर हे नाही भेटलं तुमच्याकडं तर आपला नॉर्मल दात घासायचा किंवा टूथब्रश जरी वापरला तरी पण चालेल. त्याला पूर्ण हे करायचं, असं लावायचं इथं ब्रश आणि हाताने टायर फिरवायचा. गाडी चालू करून कधी टायर फिरवायचं नाही, त्याची काळजी घ्यायची. आणि बोट जाता कामा नये चेनमध्ये. तर असं पूर्ण क्लीन करून तुम्ही वॉश करायचं. डिझेल वॉश केल्यानंतर म्हणजे तुम्ही पहिले डिझेलनी पूर्ण चेन वॉश केल्यानंतर वॉटर वॉश करून ती चेन पूर्ण ड्राय झाल्यानंतर एका कापडाने पुसून मग तुम्ही त्याच्यावरती लूप ॲप्लाय करू शकता. तर तुम्हाला लूप कुठं कुठं ॲप्लाय करायचं ते मी दाखवतो आता. हे जे लिंक्स आहेत इथं, जे म्हणजे बाहेरचे लिंक्स आहेत म्हणजे इनर लिंक्स आणि आउटर लिंक्स, हे दोन प्रकार आहेत. हे ह्या साईडला ते मागून दाखवा तुम्हाला कळेल. हे जे आहे एक लेफ्ट साईडला आणि एक राईट साईडला, मध्ये अजिबात मारायचं नाही. लेफ्ट साईडला आणि राईट साईडला दोन्हीकडं लूप ॲप्लाय करायचं. ते पण असंच आपला हाताने टायर फिरवून, गाडी चालू करायची नाही. बस एवढंच तुम्हाला मेंटेन करायचं आहे, बाकी काही मेंटेन करायचं नाही.